जितेंद्र आव्हाड यांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नाशिकमधले साधू महंत आक्रमक झालेले आहेत। नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये पुढच्या काही वेळात साधू महंतांच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे। आपल्यासोबत नाशिकचे महंत श्री सुधीरदास महाराज आहेत। महाराज, का आपण गुन्हा दाखल करता आहात? आव्हाडांच्या वक्तव्याला आपण नेमकं कसं बघताय? नाही, काल त्यांनी शिर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीचे बेताल वक्तव्य केले, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, प्रभू रामचंद्र हे बहुजनांचे आहेत, प्रभू रामचंद्र हे या सर्व विश्वांचे आहेत, केवळ एका विशिष्ट समूहाचे नाही आहेत आणि ते मांसाहार करत होते, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरती केलं आहे। आणि शरद पवार त्या ठिकाणी बसलेले होते। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ऑब्झर्व करत आहोत की शरद पवार यांच्या समवेत त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती वारंवार हिंदू देवतांचे अपमान होत असतात। मागेही जयंत पाटलांनी अशाच पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं होतं, अजून त्यांच्या काही नेतृत्वाने देखील अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं होतं। तर हे सगळं शरद पवारांनी ठरवून चालवलं आहे का, की त्यांची ही जी अंडी पिल्ली आहेत ही सगळी ही जाणीवपूर्वक हिंदू धर्मावरती अटॅक करतायत की काय? त्याचाच एक परिणाम म्हणून काल जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य दिलं त्याच्यावरती आम्ही आज पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करीत आहोत। कोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि थोड्याच वेळात सर्व संत महात्मे या ठिकाणी जमत आहेत। अनेक संत महात्म्यांनी अशा पद्धतीचं एक आव्हान देखील आव्हाडांना दिलेलं आहे की त्यांनी राम मांसाहारी होते याचे काही दाखले द्यावेत। आपल्याकडनं असं काही आव्हान देण्यात येत आहे का आव्हाडांना? मला असं वाटतंय की एकतर त्यांचा या विषयाचा कुठला अभ्यासच नाही आहे, त्यामुळे आव्हान कोणाला देण्यात यावं ज्याचा धर्मशास्त्रीय अभ्यास आहे किंवा अन्य या गोष्टीची जाण आहे। ज्याला एक होपलेस पर्सनॅलिटी म्हणतात, जाणीवपूर्वक अशा पद्धतीची काउंटर पब्लिसिटी किंवा एक निगेटिव्ह पब्लिसिटी कन्वर्ट इन टू पॉझिटिव्ह पब्लिसिटी असा त्यांचा नेहमीचा स्टंट आहे। आज संपूर्ण भारतामध्ये राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये जे एक अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे, त्या भक्तिमय वातावरणामध्ये राक्षसांचा जीव गुदमरतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे जितेंद्र आव्हाड यांचा जीव गुदमरू लागला। आणि जसे राक्षस, आम्ही तर असं म्हणू की प्रभू रामचंद्रांनी 14,000 राक्षस जसे पंचवटीमध्ये मारले, तेच हे जणू जन्माला आले की काय असं मला वाटायला लागलं आहे। आपण बघतोय की नाशिकचे सगळे साधू महंत जे आहेत ते या संपूर्ण विषयावर आक्रमक झालेले आहेत। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि नेमकी या संदर्भातली पुढची कायदेशीर प्रक्रिया काय होते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।